नमस्कार, मी प्रथमेश नाईक आणि मी एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत करतो. आज मी ना खूप मोठा डिसिजन घेतला आहे. डिसिजन मला घ्यायचा पण नव्हता, पण घ्यावा लागतोय. कारण की ना मला ह्या डॅन्ड्रफने खूप कंटाळा दिला आहे. म्हणजे नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश नाईक आणि मी माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे. आजचा ब्लॉग कशाबद्दल असणार आहे तर मी आज एक डिसिजन घेतलाय, खूप मोठा डिसिजन घेतलाय. मला घ्यायचा नव्हता तरी मी घेतलाय. अरे कहना क्या चाहते हो? डिसिजन असं घेतलाय की मी आज टक्कल करणार आहे. मला ऍक्च्युली कल्पना करूनच कसं तरी होतंय, हसायला येतंय की यार मी टक्कल करणार आहे. मी आयुष्यात कधीच टक्कल केलं नाही, आज मी आयुष्यात पहिल्यांदा टक्कल करणार आहे. आणि कसं दिसेल काय माहिती. मी खूप एक्सायटेड आहे की मी टकला कसा दिसेन हे बघण्यासाठी. मला कल्पना करून पण हसायला येतंय की मी टकला कसा दिसेन. ऍक्च्युली टक्कल करण्याचं कारण म्हणजे मला ह्या डॅन्ड्रफपासून खूप सुटका पाहिजे होती. डॅन्ड्रफने मला खूप कंटाळवलं होतं. किती शॅम्पू वापरलं तरी डोक्यातला डॅन्ड्रफ जात नव्हता. मग मला कोणीतरी सांगितलं, म्हणजे एका सलूनवाल्यानेच सांगितलं की टक्कल कर, मग डॅन्ड्रफ जाईल वगैरे वगैरे. माझी केस पण खूप गळत होती, त्यामुळे टक्कल करणार आहे. आणि मी कसं दिसेन ह्या कल्पनेत मला हसायला येत आहे. माझे मित्र पण मला टकला बघून हसणार आहेत. ॲक्च्युली मला टक्कल करायचं नव्हतं आणि मला केस कापायला पण आवडत नाही जास्त. कापले तर मी मीडियम कापतो, जास्त बारीक पण नाही, जास्त मोठे पण ठेवत नाही. पण आज मला नाईलाजाने टक्कल करायला लागते. शेवटचं बघून घेतो ह्या केसांना. आणि मला केस पण लवकर येत नाही, त्यामुळे मी 3-4 महिने तर टाकलाच असणार आहे. गाईज मी आता चाललोय सलूनमध्ये टक्कल करायला. मला कल्पना करूनच हसायला येते यार. 20 वर्षाची केस आहेत. 20 वर्षात कधीच कापली नव्हती, टक्कल केलंच नव्हतं 20 वर्षात. आज फर्स्ट टाइम करते. मी एक्सायटेड आहे स्वतःला बघण्यासाठी टकला. आणि मला माहिती आहे माझे 2-4 मित्र आहेत, ते मला खूप हसणार आहेत मला हे बघून. मी आता सलूनमध्ये आलोय आणि बघतो तर खूप गर्दी आहे आता संडे असल्यामुळे, त्यामुळे मला थोडा वेळ वेट करावा लागणार आहे. मी केस कापण्यापूर्वी एकाने टक्कल केला होता आणि त्याचा मित्र त्याची खिल्ली उडवत होता. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. मी आता बसलो मुंडन करायला. उधर कम न कर मम्मी के काम फिर हम मालिक भैया को बिहार जाना पड़ेगा. कहाँ से छुटा बताइए हमको, किधर से छुटा यार? कौन छुट्टी है ये दुकान में? कितने छुट्टी है पता? नहीं डबल रेट फायनली मी टक्कल केला आणि मला लाज वाटत होती म्हणून मी टोपी घातली टक्कलला पोहायला. आणि हे बघा लिंब घेतली टाकल्यावर चोळायला.
टक्कल केल्यावरती डोक्याला लिंब चोळतात, सलूनमध्ये मला सांगितलं. आम्हाला खूप लाज वाटते. थांबा थोडं